अजित पवारांनी मंगळवारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांसह मुंबईतल्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। अजित पवारांच्या या देवदर्शनावरून पवार कुटुंबातील राजकीय भाऊबंदकी चव्हाट्यावर आली आहे। अजित पवारांची राजकीय प्रतिमा सुधारण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका रोहित पवार यांनी केलेली आहे। पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात पूजा करण्यात आली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आणि अनेक आमदार यावेळी हजर होते। पण यावरून आता राजकारणाला तोंड फुटलंय। अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी काकांना खोचक टोला लगावलाय। अजित पवार यांची राजकीय प्रतिमा निर्माण करण्यासाठीचा हा सगळा खटाटोप असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय। डिझाइन बॉक्स नावाची एक कंपनी आहे जी इमेज बिल्डिंग करते आणि त्या डिझाइन बॉक्सच्या मालकाला म्हणजे अरोराला काम अजितदादांच्या पक्षाला दिले 200 कोटीचं काम आहे असं आम्हाला कळतं। त्या अरोरांनी सांगितलं असावं दादांना की चला आता इमेज बिल्डिंगची टाइम आलेली आहे, तुम्हाला मंदिरात जावं लागेल, तिथं मीडियाला आम्ही पाठवतो, मग ते चित्रीकरण अख्ख्या महाराष्ट्राला आपल्याला बघावं लागेल। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पक्षाने तयारी सुरू केली आहे। यासाठी डिझाइन बॉक्स नावाच्या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नरेश अरोरा यांची designbox.com ही कंपनी आहे। राजकीय पक्षांचं ब्रँडिंग, निवडणूक रणनीती आणि प्रचार व्यवस्थापनाचं काम या कंपनीकडून केलं जातं। या कंपनीनं यापूर्वी काँग्रेससाठी निवडणुकीचं काम केलं आहे। राजस्थान आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं designbox.com या कंपनीवर प्रचाराची धुरा सोपवली होती। नुकतेच नरेश अरोरा पवार यांच्या पक्षाविषयी एक प्रेझेंटेशन सुद्धा दिलं। कारण का आपण मंदिरात जेव्हा जातो तेव्हा दर्शन घेतो, ह्या सगळ्या व्यक्तिगत विषय, त्याचं आपण असं लोकांसमोर प्रदर्शन त्या ठिकाणी करत नाही, पण दादांना आज ते करावं लागतंय। आणि त्याच्याचबरोबर उद्या जाऊन दादा कपडे कसे घालतील, केस कशी कापतील, कसे बोलतील, याच्यामध्ये आपल्याला अरोरा हे डिझाइन बॉक्स नावाची जी कंपनी आहे त्यांचं मार्गदर्शन हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल। 200 कोटी रुपये दिले। designbox.com कडून अजित पवार यांचं तसंच त्यांच्या पक्षाचं ब्रँडिंग केलं जाणार आहे। त्यामध्ये प्रशासनावरची त्यांची पकड, दिलेला शब्द पाळणारा नेता, पक्ष आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल। सोबतच अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून या सरकारचं शेवटचं बजेट विधिमंडळात सादर केलंय। या बजेटमध्ये विविध योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत। त्या मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी designbox.com ने खास रणनीती तयार केली आहे। आणखीन 3 महिने ही कंपनी हे अभियान चालवणार आहे। पुण्यात्मा व्हायला येत आहे हे सगळ्यांना कळत असताना त्याच्यामुळे ज्या प्रकारचं पाप एकनाथ शिंदे, अजित पवार या लोकांनी महाराष्ट्राच्या बाबतीत केलेलं आहे, सिद्धिविनायक कोणालाही अशा प्रकारे आशीर्वाद देत नाही। पारंपरिक निवडणूक पद्धत आता मागे पडली आहे। सोशल मीडियाच्या युगात राजकीय ब्रँडिंग तसंच इमेज बिल्डिंगसाठी खासगी कंपन्यांची मदत घेतली जाते। लोकसभेतल्या पिछाडीनंतर अजित पवार यांनी या सगळ्यासाठी एका खास कंपनीवर जबाबदारी टाकली आहे आणि ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आगामी विधानसभेत यश मिळवून देणार का हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।